गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. थंडीचा महिना सुरू झालेला आहे. थंडीच्या महिन्यामध्ये जर आपण मार्केटमध्ये असा एक फेरफटका मारला तर अगदी ताज्या ताज्या हिरव्यागार अशा भाज्या असतात. त्यातल्या त्यात कोथिंबीर ही आपल्याला लागते. तर मी सुद्धा आज सकाळी असेच वॉकिंगला निघाली होती. वॉकिंग करता करता मला छान मस्त एक हिरवीगार अशी कोथिंबीर दिसली आणि मग मी ती आणली, विकत आणली. मग ठरवलं तर या कोथिंबीरपासून करायचं काय, कारण ही दिसते खूप छान हिरवीगार आणि जेव्हा भाज्या ताज्या असतात ना तेव्हाच त्या भाज्या करून खायच्या असतात. म्हणून ठरवलं की चल आज आपण कोथिंबीर आणलेली आहे तर आज आपण कोथिंबीरपासून आज आपण कोथिंबीर वडी करूया. आणि ही जी कोथिंबीर वडी आहे ना चवीला एकच नंबर आणि भन्नाट अशी लागते. तुम्ही म्हणजे एवढंच सांगेल की तुम्ही एक कोथिंबीर वडी न खाता तुम्ही जेवढ्या प्लेटमध्ये कोथिंबीर वड्या आहे तेवढं सगळं तुम्ही फस्त कराल. एवढी छान आणि सुंदर अशी ही कोथिंबीर वडी लागते. तर बोलण्यापेक्षा आपण किचनमध्ये जाऊया आणि रेसिपी करायला सुरुवात करूया. इथे मी एक ताट घेतलेलं आहे. या ताटामध्ये ही एक कोथिंबीरची जुडी आहे ती आपण ठेवून देऊया. तर तुम्ही इथे बघू शकतात की मी जेव्हा मार्केटमध्ये गेली होती तर पहिलं लक्ष माझं या कोथिंबीरच्या जुडीवरती गेलं. म्हणून ठरवलं की चला कोथिंबीरची जुडी छान मस्त हिरवीगार दिसते, तर घरी जाऊन आपण मस्त कोथिंबीर वडी करूया. तर ही जी कोथिंबीरची जुडी आहे तर आपण ही कोथिंबीरची जुडी निवडून घेऊया. आणि दुसरी गोष्ट, ही जी कोथिंबीरची जुडी आहे ना किंवा कोथिंबीर वडी तुम्ही कुठल्याही पद्धतीने करा, ती खूप छान आणि मस्तच लागते. इथे मी गॅस ऑन केलेला आहे. तर सर्वप्रथम मी इथे एक पॅन घेतलेला आहे. या पॅनमध्ये आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. इथे आपण कोथिंबीर वडी तयार करतो आहे. हे जे शेंगदाणे आहेत हे शेंगदाणे आपल्याला छान मस्त असे भाजून घ्यायचे आहेत. आणि ही जी कोथिंबीर वडी आहे मी थोड्या वेगळ्या अशा पद्धतीने करणार आहे. पण ही जी कोथिंबीर वडी आहे ना चवीला एकच नंबर आणि भन्नाट अशी लागते. इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, ते भाजून थंड करून घेतलेले आहेत. आता काय करायचं आहे, ग्राइंडरचा भांडा घ्यायचा आहे. ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत आणि झाकण लावून आपल्याला याचं कूट करून घ्यायचं आहे. इथे मी शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे. इथे मी शेंगदाण्याचा कूट साईडला ठेवलेला आहे. इथे आपण ठेचा करणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे मी मिरची घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे आणि इथे मी खूप सारा असा कढीपत्ता घेतलेला आहे. आता ही जी मिरची आहे तर अगदी मी 10 ते 12 अशा मिरच्या घेतलेल्या आहेत. या कमी तिखट मिरच्या आहेत.
जर तुम्हाला कोथिंबीर वडी अगदी झणझणीत हवी असेल ना तर त्यानुसार तुम्ही तिखट मिरची घेऊ शकतात, पण इथे मी कमी तिखट मिरची घेतलेली आहे. आणि इथे आपल्याला आलं घ्यायचं आहे. तर इथे आपण आलं, लसूण, मिरची आणि कढीपत्ता याचा आपण ठेचा करून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी आलं बारीक चिरून घेतलेलं आहे, कढीपत्ता पण बारीक चिरून घेतलेला आहे, त्याचबरोबर मिरचीसुद्धा मी बारीक चिरून घेतलेली आहे. आता इथे ही जी कोथिंबीर आहे ती कोथिंबीर मी स्वच्छ 2 ते 3 पाण्यामध्ये अशी धुवून घेतलेली आहे. आता ही जी कोथिंबीर आहे तर ही कोथिंबीर आपण काय करायची, बारीक चिरून घ्यायची आहे. तर इथे मी ही कोथिंबीरसुद्धा अगदी बारीक अशी चिरून घेतलेली आहे. तर तुम्ही पुढे बघा, आता आपण जो ठेचा करणार आहोत तर तुम्ही ग्राइंडरमध्ये सुद्धा करू शकतात, पण असा याचा हा जो ठेचा आहे ना असा हरट-भरट केला ना की खूप छान वाटतं. मी कढीपत्तासुद्धा अगदी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. इथं मी ही बडगी घेतलेली आहे, हिला बडगी बोलतात, म्हणजे लाकडाचा हा एक बाऊल आहे. तर इथे मी या बडगीमध्ये हा ठेचा करून घेणार आहे. तुम्ही ग्राइंडरमध्ये ग्राइंड करू शकतात, पण जर तुम्ही ठेचा करून जर तुम्ही हा ठेचा जर या कोथिंबीर वडीमध्ये ॲड केला, म्हणजे कोथिंबीर वडी करतो त्यामध्ये ॲड केलं तर कोथिंबीर वडी खूपच सुंदर, जसं मी तुम्हाला सांगितलं स्टार्टिंगला की ही जी कोथिंबीर वडी आहे जी मी थोडी वेगळ्या पद्धतीने करते त्याच्यामुळे ती चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते. तर हा जो ठेचा, या ठेच्यामुळेच या कोथिंबीर वडीला एक छानच अशी चव येऊन जाते. आता इथे मी बडगीमध्ये सगळं आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता एकत्र करून पुरणाचा अशा पद्धतीने ठेचा करून घेतलेला आहे. तर तुमच्याकडे खलबत्ता असेल तुम्ही खलबत्त्यातसुद्धा याचा ठेचा करू शकता. असा हरट-भरट असा याचा ठेचा करून घ्यायचा आहे. आता हा जो ठेचा आहे एका वाटीमध्ये आपण काढून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता, मी इथे हा ठेचा एका वाटीत काढून घेतलेला आहे. आता तुम्ही बघा, कोथिंबीर वडी करण्यासाठी बघा मी पुढे काय साहित्य घेतलेलं आहे. मी इथे पाव किलो बेसन पीठ घेतलेलं आहे. मी इथे एक जुडी कोथिंबीर वडी म्हणजे कोथिंबीरची जुडी घेतलेली आहे. एक जुडी कोथिंबीर, त्यानुसार मी इथे पाव किलो बेसन पीठ घेतलेलं आहे. अर्धी वाटी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि तुम्ही इथे एका साईडला बघू शकता, हे जे पीठ आहे ना तर ते आपलं जे चकलीचं पीठ असतं ना, भाजणीचं पीठ, तर ते पीठ आहे. तर मी त्याही पिठाचा वापर करणार आहे, म्हणून इथे मी बेसन पीठ थोडा कमी घेतलेला आहे. इथे मी ओवा आणि तीळ घेतलेले आहेत. आता मी गावाला गेली होती दिवाळीला, तर आईने मला थोडंसं भाजणीचं पीठ दिलं होतं, तर मी ते सुद्धा ॲड करणार आहे, म्हणून मी इथे बेसन पीठ कमी घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे भाजणीचं पीठ नसेल तर तुम्ही त्याऐवजी थोडं जास्त बेसन पीठ वापरू शकतात. तर इथे मी एक ताट घेतलेलं आहे, ताटामध्ये ही बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही इथे बघू शकतात, इथे सर्वप्रथम आपल्याला बेसन पीठ ॲड करायचं आहे. आता ही जी वाटी आहे ना, ही माझी पाव किलोची वाटी आहे, बरोबर पाव किलोचा अंदाज मला समजतो. आणि अजून एक गोष्ट सांगेल की कोथिंबीर वडी करताना एवढंच बेसन पीठ पाहिजे, तेवढंच तांदळाचं पीठ पाहिजे असं काहीच नाही आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात. इथे मी बेसन पीठ ॲड केलं आहे, तांदळाचं पीठ ॲड केलं आहे, त्यानंतर भाजणीचं पीठ ॲड केलं आहे, त्याचबरोबर इथे मी शेंगदाण्याचा कूट ॲड केला आहे, त्याचबरोबर मी ओवा आणि तीळसुद्धा ॲड केलेले आहेत. सगळी पिठं वगैरे ॲड करायची आहेत. आता सर्वात शेवटी आपला हा जो ठेचा आहे, हा ठेचा ॲड करायचा आहे. आता आपलं याच्यामध्ये मी ठेचासुद्धा ॲड केलेला आहे. आता काही जे बेसिक मसाले आहेत ते आपण ॲड करूया. तर बघा, बेसिक मसाल्यांमध्ये मी सर्वप्रथम चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. चवीनुसार मीठ ॲड केल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे. इथे आपण अर्धा चमचा गरम मसाला ॲड करतो आहे. त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट ॲड करते. हे ऑप्शनल आहे, पण मी टाकते कोथिंबीर वडीमध्ये. आता इथे मी अगदी चिमूटभर असा मी कुकिंग सोडा घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्या यामध्ये ॲड करायचा आहे. हे सुद्धा ऑप्शनल आहे कुकिंग सोडा,
जर तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकतात, पण याच्याने ज्या कोथिंबीर वड्या आहेत त्या खूप छान अशा खुसखुशीत अशा बनतात. आता इथे मी 2 ते 3 चमचे यामध्ये मी ऑइल ॲड केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, छान मस्त हे एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि जसं आपण कणिक मळतो तसंच कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये ना आपण ना अगदी थोडं थोडं असं पाणीसुद्धा ॲड करणार आहोत. तर सर्वप्रथम काय करायचं आहे आपल्याला, फक्त हे सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेल, जर तुम्हाला इथे थोडं पीठ कमी पडलं तर तुम्ही वरतून पीठ ॲड करू शकतात. आता ही कोथिंबीर वडी करताना याचं कणिक तयार म्हणजे याचं कणिक मळून घेताना ना मला थोडं बेसन पीठ कमी पडलं, तर मी वरतून बेसन पीठ ॲड केला आणि इथे अशा पद्धतीने छान मस्त ही कोथिंबीर वडी करण्यासाठी जे रोल लागतात ते रोल आपण तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही ते बघू शकता. मी अशा पद्धतीने हे कणिक जे आहे अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे हे असा कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो सेम तेच प्रोसेस, फक्त थोडं थोडं पाणी ॲड करूनच आपल्याला हे मळायचं आहे. वरतून पीठ कमी पडलं तर ते ॲड करा. मला थोडंसं पीठ लागलं, मी ते वरतून ॲड केलं आहे. आता काय करायचं आहे, हाताला पूर्णपणे ऑइल लावून घ्यायचं आहे आणि या कणकेवरती सुद्धा ऑइल लावायचं आहे आणि मस्त असा हा जो गोळा आहे ना मस्त असा मळून घ्यायचा आहे. आता काय करायचं आहे, का या मी कणकेचे मी मोठे मोठे असे 2 गोळे केलेले आहेत. आता हाताच्या साहाय्याने काय करणार आहोत, आपल्याला आकार देणार आहोत. तर मी मस्त याला चौकोनी असा आकार देणार आहे, म्हणजे चौकोनी रोल असा याला मी आकार देणार आहे. आणि आपण हाताला ऑइल का लावून घेतलेलं आहे, कारण ना हे जे पीठ आहे हे पीठ हाताला चिटकू नये किंवा हे कणिक आहे जे हाताला चिटकू नये आणि आपल्याला हवा तसा आपण या कोथिंबीर वडीला आकार देऊ शकतो. पाहिजे तसं आपण रोल तयार करू शकतो. म्हणून ते आपल्याला हाताला ऑइल लावून घ्यायचं आहे आणि त्या कणकेमध्ये सुद्धा ऑइल यासाठी ॲड करायचं आहे. आता बघा मी इथे वरती तीळ घेतलेले आहेत. ते तीळ तुम्ही सर्वप्रथम हे बघा की मी इथे आधी कोथिंबीर वडी जी आहे, कोथिंबीर वडीचे जे रोल आहेत ते मी चौकोनी अशा आकाराचे मी करून घेतलेले आहेत. रेक्टँगल्स अशा आकाराने करून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, जे तीळ आहेत ना हे तीळ आपल्याला असे पूर्णपणे या रोलवरती पूर्ण अशा पद्धतीने आपल्याला स्प्रेड करून असे लावून घ्यायचे आहेत. तर इथे मी अशा पद्धतीने एका रोलवरती लावून घेतलेले आहेत. सेम दुसऱ्या रोलवरती सुद्धा आपल्याला लावून घ्यायचे आहेत. तर इथे आपले रोल तयार झालेले आहेत. तर तुम्ही इथे बघा कोथिंबीर वडीसाठी हे रोल तयार झालेले आहेत. आता आपण हे स्टीम करून घेणार आहोत. तर चला आता आपण स्टीम करून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकतात हे जे रोल आहे ते मी एका प्लेटमध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेले आहेत. आता तुम्ही इथे बघा मी इथे एक बाउल घेतलेला आहे. या बाउलमध्ये पाणी ॲड केलेलं आहे. त्याच्यावरती मी चाळण ठेवलेली आहे आणि ही जी चाळण आहे या चाळणीला सुद्धा मी पूर्णपणे ऑइल लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचे आहेत, हे जे रोल आहेत हे रोल आपण या चाळणीमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत. इथे मी ट्रान्सफर करून घेतलेले आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, झाकण लावायचं आहे आणि इथे आपण 25 मिनटं वाफ काढून घेणार आहोत. तसं ही जर बघायला गेलं ना 10 मिनटामध्ये 10 किंवा 15 मिनटामध्येच या ज्या कोथिंबीरच्या ज्या वड्या आहेत त्या स्टीम होतात. पण मनामध्ये कुठेतरी असा एक संशय असतो की बाबा ह्या कोथिंबीर वड्यांना कच्च्या राहता कामा नये, म्हणून मी 25 मिनटं वाफ देते. आणि अजून एक गोष्ट सांगते की ही जी कोथिंबीर वडी आहे ना ती अप्रतिम लागते चवीला, कारण याच्यामध्ये आपण ठेचा वापरलेला आहे प्लस शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे
आणि इथे आपण तांदळाचं पीठसुद्धा वापरलेलं आहे, काही बेसिक मसाले वापरलेले आहेत. त्याच्यामुळे ही कोथिंबीर वडी एकच नंबर अशी लागते. तर तुम्ही इथे बघू शकतात 25 मिनटं झालेले आहेत आणि इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात की जी कोथिंबीर वडी कोथिंबीर वडीचा जो रोल आहे त्याला अशी मध्ये तड गेली होती, कारण मी त्याच्यामध्ये कुकिंग सोडा ॲड केला होता. पण नंतर जशी मी काढली तसं मी स्पोनच्या साहाय्याने ती पूर्ण चौकोनी करून घेतली आणि त्यानंतर मी एका प्लेटमध्ये हे कोथिंबीर वडीचे रोल ट्रान्सफर करून हे रोल फ्रीजमध्ये ठेवले होते. फ्रीजमध्ये आपल्याला साधारणपणे 2 तास फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत. आता मी हे रोल 2 तास फ्रीजमध्ये का ठेवले होते त्याचं कारण म्हणजे असं की कोथिंबीर तुम्हाला माहिती आहे, आपण जेव्हा कोथिंबीर वडी करतो त्यानंतर जेव्हा ती स्टीम केलेली कोथिंबीर वडी जेव्हा आपण कट करतो ना, तेव्हा लिटरली त्याचे ना कधी ना त्याचे असे तुकडे तुकडे होतात, ती व्यवस्थित कट होत नाही. म्हणून आपण खूप अलगद अशा पद्धतीने ती कट करतो. पण जर तुम्ही कोथिंबीर वडी स्टीम करून झाल्यानंतर ती पूर्ण थंड करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही 2 तास तुम्ही ती फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर तुम्ही ती कट करून घ्या. त्याने काय होतं माहिती आहे का, कोथिंबीर वडीचे तुकडे अजिबात होत नाही आणि तुम्हाला कट करताना तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही आकार देऊ शकता, पाहिजे तसे तुम्ही कोथिंबीरच्या वड्या पाडू शकता. तर तुम्ही इथे बघा, मी इथे एक रोल घेतलेला आहे. आता आपण हा रोल कट करून घेऊया. तर इथे मी कट करून घेते. तुम्हाला दिसतं का इथे म्हणजे कोथिंबीर वडी कापताना काही तुकडे वगैरे दिसत आहेत का, किंवा या कोथिंबीर वडीचा तुम्हाला चुरा होताना दिसतो आहे का? तर अजिबात नाही. तर म्हणून आपल्याला हे जे रोल आहेत हे आपल्याला 2 तास फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी यासाठी ठेवून द्यायचे आहेत. तर तुम्ही इथे बघू शकतात अजिबात चुरा झालेला नाही आणि छान अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेले आहेत. अजिबात चुरा वगैरे झालेला नाही. पाहिजे तसा आकार किंवा पाहिजे तशा बारीक लहान तसं तुम्ही या कोथिंबीर वडी कट करू शकता. तर ही जी कोथिंबीर वडी आहे ना, ही तुम्ही नुसतीसुद्धा खाऊ शकतात. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी अशा पद्धतीने एक रोल कट करून घेतलेला आहे आणि अजिबात कोथिंबीर वडीचा जो रोल आहे त्याचा अजिबात चुरा झालेला नाही. तर इथे मी अशा पद्धतीने दोन्ही रोल कट करून घेतलेले आहेत. आता इथे मी हे रोल कट करून घेतल्यानंतर ज्ञानेश येता जाता तर खातच होता, कारण त्याला हे कोथिंबीर वडी खूपच आवडते. तर मग चला आता कोथिंबीर वडी कट करून घेतले तर ती आपण फ्राय करून घेऊया. आणि ही जी कोथिंबीर वडी आहे ना, हिला कशामुळे चव आली तर आपण जो ठेचा त्याच्यामुळे चव आलेली आहे आणि शेंगदाण्याचा कूट. आणि अजून एक गोष्ट सांगितलं तुम्हाला, ही कोथिंबीर वडी थोडी आंबट गोड तिखट हवी असेल ना, तर तुम्ही त्यानुसार ना तुम्ही याच्यामध्ये चिंच ॲड करू शकतात किंवा लिंबू पिळू शकतात. आणि प्लस तुम्हाला जर गोड हवं असेल त्यानुसार तुम्ही इथे थोडं गुळाचं पाणी ॲड करून तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. पण इथे मी पूर्णपणे कोथिंबीर वडी तिखट केलेली आहे. आता इथे काय करायचं आपल्याला, इथे मी असा एक पॅन घेतलेला आहे. या पॅनमध्ये आपल्याला कोथिंबीर वडी छान मस्त तळून घ्यायची आहे. तुम्ही पूर्णपणे ही कोथिंबीर वडी तळू शकतात किंवा फ्राय पॅनमध्ये तुम्ही फ्राय करू शकतात. इथे मी हा पॅन घेतलेला आहे. जर तुम्ही कोथिंबीर वडी फ्राय करत असाल ना, तर तुम्ही फ्राय पॅन असेल ना त्याच्यात तुम्ही ही कोथिंबीर वडी फ्राय करा, किंवा तवा असेल तव्यावरती पण तुम्ही कोथिंबीर वडी तुम्ही फ्राय करू शकतात. तर इथे मी अशा पद्धतीने या पॅनमध्ये ही कोथिंबीर वडी मी सोडते आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मी इथे तेल गरम करून मग या तेलावरती मी कोथिंबीर वडी ट्रान्सफर करून घेतली होती. गॅस लहान मोठा करून आपल्याला ही जी कोथिंबीर वडी आहे छान मस्त ब्राऊन होईपर्यंत छान मस्त दोन्ही साईडने आपल्याला तळून घ्यायचे आहे. आणि मी पॅनमध्ये अगदी थोडंसं असं ऑइल ॲड केलेलं आहे आणि अगदी अशा पद्धतीने मी ह्या कोथिंबीर वड्या तळून घेतलेल्या आहेत. अगदी कमी तेलामध्ये सुद्धा या अशा पद्धतीने आपण या कोथिंबीर वड्या अशा फ्राय करू शकतो. तर दोन्ही साईडने आपल्याला ही जी कोथिंबीर वडी आहे छान मस्त अशी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे आपली कोथिंबीर वडी तळून तयार झालेली आहे. आता ही जी कोथिंबीर वडी आहे, ही कोथिंबीर वडी आपण एका प्लेटमध्ये
ट्रान्सफर करून घेऊया. एवढं सांगते की जेव्हाही आपण कोथिंबीर वडी करताना जे बॅटर किंवा जे कणिक तयार करतो, कणकेचा गोळा तयार करतो ना, तेव्हा फक्त जी जी शेवटची जी स्टेप असते ना, फक्त हाताला ऑइल लावून घेणे आणि त्या कणकेवरती तुम्ही ऑइल टाका आणि मग मळून घ्या आणि पुन्हा हाताला ऑइल लावून छान मस्त तुम्हाला हवा तसं तुम्ही या कोथिंबीर वडीला तुम्ही आकार देऊन ते रोल तुम्ही स्टीम करू शकतात. फक्त ऑइलचा थोडा जास्त वापर करा म्हणजे बऱ्यापैकी असा आपल्या कोथिंबीर वडीचा छान मस्त असा आकार देता येतो. तर इथे आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. तर चला आपण आता ही कोथिंबीर वडी सर्व करून Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. Now the morning is the afternoon. We lay awake in bed. The laughs so loud as the hour. तर इथे मी तुमच्यासोबत कोथिंबीर वडीची रेसिपी शेअर केलेली आहे. ही जी कोथिंबीर वडी आहे ना, पुन्हा एकदा सांगते, चवीला एकच नंबर आणि भन्नाट अशी लागते. आणि इथे आपण पूर्ण ठेचा करून वापरलेला आहे. आलं लसूण मिरची ठेचा केलेला आहे आणि तो वापरलेला आहे. आणि वरतून आपण शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे, ज्यामुळे ही जी कोथिंबीर वडी आहे ना, अगदी कुरकुर आणि खुसखुश अशी होते. आणि आपण एकाच कोथिंबीर वडीवरती नाही थांबत. इवन प्लेटमध्ये जेवढ्याही कोथिंबीर वड्या आहेत तेवढ्या आपण सगळ्या फस्त करू. एवढ्या छान ह्या कोथिंबीर वड्या बनतात. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि पुन्हा एकदा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया.